रामकृष्ण हरी मंडळी वारीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या, टाळकऱ्यांच्या आणि एकूण वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या वारीचा आढावा आपण सध्या घेतो आहोत. पण हीच वारी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या दृष्टिकोनातून नेमकी कशी आहे, वर्षानुवर्ष वारीचं स्वरूप, या सगळ्या गोष्टी कशा बदलत गेल्या, या संदर्भात आज आपण संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांतजी भिसे. पहिल्यांदा आदरणीय भिसे सर, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. थेट प्रश्नाकडे जातो की पहिली वारी तुम्ही जिथून केली आणि आज तुम्ही हे सगळं बघताय, तर काय बदल जाणवतात, कसं बदलत गेलं हे सगळं? माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर भाईनाथ महाराज कारखानीस यांनी 1990 साली ज्यावेळेस मी तरुण भारतीय वृत्तपत्रामध्ये नवीन पत्रकार म्हणून रुजू झालो आणि महाराजांना सांगायला गेलो की महाराज मी पत्रकार झालो. महाराजांना खूप आनंद झाला आणि नुकतेच वारीचे दिवस होते. मला महाराज म्हटले, सूर्यकांत तू यंदा वारीला पत्रकार म्हणून जा. मला लक्षात आलं नाही. भाई म्हटलं ती वारीची पत्रकारिता, म्हटले तू तिथं गेल्यावर तुला कळेल. आणि सद्गुरूंच्या आशीर्वाद घेऊन त्यांच्या सांगण्यावरून मी पहिल्यांदा 1990ला माऊलींच्या सोहळ्यात सहभागी झालो. माऊलींचा सोहळा त्या काळात मी पाहिला की 20-25 हजार वारकऱ्यांची संख्या त्या काळात सोहळ्यामध्ये होती. डोक्यावर स्वतःचं म्हणजे सगळं जे दैनंदिन ओझं आपल्याला लागणारं सामान आहे ते सगळं एका पेटीमध्ये घालून डोक्यावर घेऊन मी त्या वारीत सहभागी झालो. रोज वारीबरोबर 15-20 किलोमीटर जे अंतर असेल ते चालायचं. दुपारी 3 वाजेपर्यंत बातमी लिहून काढायची. आज आपण बघतो की बातमी आपण फॅक्सवर, मेलवर लगेच पाठवून देतो किंवा इंटरनेटच्या माध्यमातून लगेच सोय होती. पण त्या काळात तशी सोय नव्हती. त्या काळात बातमी लिहून काढावं लागायची. दुपारी 3 वाजेपर्यंतचा सोहळा आम्ही कव्हर करायचो आणि त्यानंतर ती बातमी लिहून STमध्ये पाकिट आम्हाला ते द्यावं लागायचं. आणि आमचा जो तो ड्रायव्हर आहे STचा, तो पुण्याला एका म्हणजे वर्तमानपत्राची पेटी असायची, त्या पेटीमध्ये तो टाकायचा आणि आमचा जो कर्मचारी असेल प्रेसचा, तो कर्मचारी रात्री 9 वाजता येऊन ती पाकिट घेऊन जायचा आणि मग ती दुसऱ्या दिवशी बातमी प्रसिद्ध व्हायची. त्याकडे सुरुवातीचे काही काळ आम्हाला बातमी लिहून सुरुवात झाली. पुन्हा काही काळानंतर टेलिफॅक्स म्हणजे टेलिग्राफरवर तारेच्या माध्यमातून बातमी पाठवण्याची सोय झाली आणि त्यावेळेस मग ते पुणे, सासवड, फलटण आणि अकलूज या 4 ठिकाणी अशी तारेची व्यवस्था होती. पुन्हा STD आला. STDच्या काळात जरा बऱ्यापैकी सोय झाली. जो उशिरापर्यंतच्या बातम्या STDवर कव्हर व्हायला लागल्या, परंतु वारकऱ्यांची तेवढीच गर्दी STDवर पण पडायची. कारण STD कधी लागायचे, कधी मिळायचे नाही. आणि त्यावेळेस मग ते STDच्या माध्यमातून नंतर फॅक्सच्या माध्यमातून बातमी जायला सुरुवात झाली. असा दिवसेंदिवस बदल होत गेला. पुन्हा फोटो फॅक्स आला, त्यामुळं फोटोसहित बातमी काही काळानं सुरुवात झाली. आणि नंतरच्या काळा मात्र इंटरनेटच्या माध्यमातून मेलवर अशा बातमीचा आता बदल आपल्याला झालेला दिसतोय. आत्ताची पत्रकारिता खूपच फास्ट. एखादी घटना घडली की दुसऱ्या क्षणाला संपूर्ण जगाला कळते. त्यामुळं आजची पत्रकारिता आणि त्यावेळीची पत्रकारिता यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आम्हाला तो पाहायला मिळाला. बातमी पाठवण्याचा उल्लेख तुम्ही केला. तेव्हाच्या काळामध्ये टपाल व्यवस्था अशी काही एक व्यवस्था होती. तेव्हाच्या काळामध्ये पत्र येण्या जाण्याची काही एक व्यवस्था होती. तर ती कशा पद्धतीची होती? आज कसं मोबाईलवर आपण संवाद साधू शकतो किंवा या सगळ्या गोष्टी, तर तेव्हा लोक गावाकडच्या लोकांशी संवाद कशी साधत? त्यावेळेस काय असायचं की जो वारकरी वारीत सहभागी व्हायचा त्याचा दिंडी क्रमांक ठरलेला असायचा. पूर्वी काय व्हायचं की दिंडीमध्ये वारकरी चालायचे आणि त्या दिंडीचा क्रमांक असेल, त्या दिंडीचं नाव असेल, त्या घरच्या लोकांना सुद्धा माहीत असायचं. आणि घरून एखादा म्हणजे काही पत्र असेल, ते पत्र समजा पालखी जेजुरीला मुक्कामला आहे तर जेजुरीला ते पत्र यायचं. तो पोस्टमन जेजुरीला रात्री चोपदाराच्या ताब्यात ते पत्र आणून द्यायचं. चोपदार रात्रभर ते पत्राचं शॉर्टिंग करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आश्वाजवळ चोपदार जाऊन थांबायचे. आणि जशी दिंडी येईल, त्या दिंडीचा 27 नंबर दिंडी आहे आणि त्या 27 नंबर दिंडीचा जो विणेकरी आहे त्या विणेकऱ्याच्या हातात तो पत्र द्यायचा आणि मग ते पत्र तो विणेकरी त्याच्या दिंडीतल्या त्या माणसाला पोच करायचा. लोणंदला अशी एक व्यवस्था होती. आम्ही म्हणजे पंढरपूर ते आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात लोणंदला मध्यवर्ती ठिकाण म्हणजे 100 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून पुढे आलेले असायचे. आणि मग लोणंदला तिथली एक शाळा होती, माध्यमिक शाळा. त्या माध्यमिक शाळेतले शिक्षक
एस टी स्टँडच्या अलीकडं असे बेंच मांडायचे आणि त्या बेंचवर 15 पैशाला पोस्ट कार्ड असायचं आणि ते पोस्ट कार्ड घेऊन ते सगळे मुलं बसलेले असायचे आणि जे वारकरी ज्यांना कोणाला पत्र पाठवायचं आहे ते तिथे यायचे आणि तो जो मजकूर असायचा त्या वारकऱ्याचा, तुम्ही आमची काही काळजी करू नका, माऊली आमची काळजी घ्यायला खंबीर आहे, माऊलीने आम्हाला आनंदात ठेवलं आहे, इकडं पाऊस पाणी व्यवस्थित आहे, गावाकडं पाऊस पाणी काय आहे, अशा पद्धतीचा जो मजकूर असायचा तो मजकूर आम्ही वाचताना आमच्या डोळ्यात सुद्धा पाणी यायचं. आणि माऊलीविषयी असणारी श्रद्धा, वारीविषयी असणारी श्रद्धा, विठ्ठलावर असणारी श्रद्धा, ही श्रद्धा आम्हाला त्या पत्रातून दिसायची. तो भाव त्या वारकऱ्याचा त्या पत्रात आज तो दिसत नाही. आज मोबाईलवर लगेच हॅलो हॅलो झालं की 2 मिनिटात संपून जातं. परंतु तो जो भाव होता वारीच्या माध्यमातून, पत्राच्या माध्यमातून लोक गावाकडे पत्र पाठवायचे, त्यावेळेस तो खूप आनंददायी आणि मनाला भावणारा असायचा. हे सगळं होतं, पण तुम्ही वारीत अनेक माणसांना भेटलात, अनेकांशी संवाद साधलात. असं एक व्यक्ती असेल किंवा असं एक गोष्ट असेल की जी विसरता येत नाही कधीच एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये, अशी कुठली गोष्ट आहे नेमकी? अनेक माणसं भेटतात, परंतु जी म्हणजे वयस्कर माणसं ज्यावेळेस वारीमध्ये भेटतात. आमचा एक पंढरपूरचा एक किस्सा आमच्या पत्रकारांच्या बाबतीत घडला की आम्हाला पत्रकारांना पूर्वी 10-15 पत्रकार आम्ही ज्यावेळेस सोहळ्यात चालायचो, आम्हाला शासनाचे पास मिळायचे दर्शनाचे. तर आम्ही एक वर्षी काय ठरवलं पत्रकारांनी की पालखी सोहळा पत्रकार संघाच्या पत्रकारांनी पासचा वापर करायचाच नाही. आपण स्वतः कधी पास वापरायचा नाही, पण आपला पास आपण इतरांना देऊ आणि त्यांना दर्शनासाठी उभा करू. उत्तर दरवाजाला आम्ही त्या दिवशी सकाळी 8 वाजता आषाढी एकादशी दिवशी थांबलो. एक वयस्कर जवळजवळ 70-80 वर्षाचे वय असणारे जोडपं एक त्या ठिकाणी उभं होतं. मी सहज विचारलं की आजोबा काय काम आहे का, म्हणजे दर्शनाला आलं आहे का? हो बाबा म्हटले दर्शनाला आलोय. दर्शन झालं का? तर नाही बाबा म्हटले. काय आषाढी एकादशीला कधी दर्शन केलंय का? तर नाही म्हटले, कधी आषाढी एकादशीला आम्ही दर्शन केलं नाही आणि कधी आम्हाला एवढ्या गर्दीत जमलं नाही. मग आज करायचं आहे का? बाबा झालं तर लईच पुण्य झालं, आयुष्यात म्हणजे खूप आम्ही कमवलं असं झालं. तर म्हटलं हे पास आहेत 2, तुम्ही दोघं नवरा बायको हे पास घ्या आणि दर्शनात. तो पास हातात आमच्या त्यांच्या दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद होता तो आम्हाला प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणी भेटल्याचा आनंद झाला. आम्ही सर्व पत्रकारांनी त्या दोघांचं दर्शन घेतलं, आम्हाला आनंद वाटला आणि त्यांना त्या उत्तर दरवाजाने आम्ही आत दर्शनासाठी सोडलं. हा एक खूप मोठा अनुभव की वारकऱ्यांना फक्त काय आळंदी ते पंढरपूर जात असतील, वाखरीपर्यंत वारी भारी वाटते, पण वाखरी ते पंढरपूर जाताना वारकऱ्यांची पावलं जड होतात. आता वारी संपणार, आता फक्त मग नगर प्रदक्षिणा करायची, चंद्रभागेचं स्नान करायचं, कळसाचं दर्शन करायचं, निघायचं, हीच एक भावना राहिली असती. पण तिथं पांडुरंगाचं दर्शन ज्याला होतं त्याला स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो. तुम्ही पालखी सोहळा पत्रकार संघाचा उल्लेख केला, असेच अभिनव प्रयोग त्या माध्यमातून झाल्याचं आम्हा सगळ्यांना ऐकिवात आहे किंवा माहिती आहे, तर त्या संदर्भात ऐकायला आवडेल. पालखी सोहळा पत्रकार संघाने नेहमी म्हणजे आता जवळपास मी माझी 35वी वारी आहे. 1990 पासून मी सुरू केली. 2003ला आम्ही राज्यात चालणाऱ्या सर्व पत्रकारांची एक संघटना उभा केली, पालखी सोहळा पत्रकार संघ म्हणून. आणि या पत्रकार संघाच्या माध्यमातून नवीन जे पत्रकार वारीमध्ये येत आहेत त्या नवीन पत्रकारांना वारीचं शिक्षण देणं, वारी कशी आहे, वारीचं म्हणजे अंधश्रद्धा म्हणून वारीकडे बघू नका, श्रद्धा म्हणून वारीकडे बघा, अशा अँगलने आम्ही अनेक पत्रकार घडवले. या पत्रकारांनी सुद्धा चांगलं वार्तांकन केलं. या पालखी सोहळा पत्रकार संघाने दुसरं एक महत्त्वाचं काम केलं की माऊलींच्या सोहळ्यात तुकोबांची आरती होत नव्हती. मग आम्ही तिथं एक प्रस्ताव मांडला दोन्ही संस्थांना, म्हणजे आळंदी संस्थान आणि देऊ संस्थानला, की बाबा तुकोबारायांची आरती माऊलींच्या सोहळ्यात व्हावी. मग त्यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये ठराव झाला की यावर्षी आपण तुकोबारायांची आरती घ्यायची. आता आरती कसं आहे की प्रपंच रचना एक आरती आहे आणि रामेश्वर भट्टाची आरती तुकाराम एक आरती आहे. तर आम्ही त्यांच्याकडं असा हट्ट धरला नाही की हीच आरती म्हणा, परंतु तुकोबारायांची आरती की आपण ज्ञानोबा तुकोबा हा म्हणजे गजर करत जातो, तर तुकोबारायांची आरती घ्यावी. पालखी सोहळा पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न केला आणि सर्व वारकरी दिंड्यांनी आणि आळंदी संस्थांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे तो एक प्रश्न सुटला. पालखी सोहळा पत्रकार संघाचं एक फार मोठं काम त्या तुकोबारायांच्या आरतीच्या माध्यमातून झालं. त्याच वर्षी
ज्यावेळेस वारी परतीला निघते त्यावेळेस आम्ही वाखरीच्या जवळ एक पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपावर आळंदी संस्थान आणि देहू संस्थान याची एक बैठक घेतली की 1685ला तुकोबरायांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरू केला आणि हा पालखी सोहळा सुरू केला. तो पालखी सोहळा निरंतर 1830 पर्यंत चालू राहिला. पुन्हा काही मतभेद झाले असतील. तुकोबरायांचा पालखी सोहळा आळंदीला आलाच नाही. 1832ला गुरु हैबत बाबांनी स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला आणि तेव्हापासून तुकोबराय हे आळंदीला आलीच नाहीत. आमची इच्छा होती 2007ला की तुकोबरायांची पालखी परतीच्या प्रवासात तरी माऊलींच्या सोहळ्यात यावी आणि ती मागणी आमची देहू संस्थांनी मान्य केली आणि त्या वर्षी पालखी सोहळा पत्रकार संघाला एक दुसरं आम्हाला यश मिळालं की आम्हाला पुणे ते आळंदी हा प्रवास तुकोबरायांचा झाला. त्यावेळेस तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याचं मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी स्वागत केलं. तो एक आनंदाचा क्षण या वारीच्या माध्यमातून मिळाला आम्हाला. हा परतीच्या प्रवासातला म्हणजे अभिनव प्रयोग हा एक आहे, ही गोष्ट आहे. परंतु सध्या वारी संदर्भात जाताना वारी आपल्या सगळ्यांना कळत असते, पण परतीच्या प्रवासातली फारशी वारी लोकांना दिसत नाही किंवा दिसली तरी त्याचं लोकांना विशेष काय हे नसतं. पण तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टींची वाटचाल केली किंवा करताय तर काय परतीच्या प्रवासातलं काय सौंदर्य आहे जे तुम्हाला जाणवतं? तुम्हाला सगळा खरा भजनाचा जो आनंद मिळतो तो परतीच्या वारीमध्ये. परतीची वारी रात्री 2 वाजता चालू होते आणि तो रात्रीचा जो शांत वातावरण असतं आणि रस्त्याने टाळ मृदुंग आणि भजनाचा जो आनंद असतो तो आनंद म्हणजे कानात तो भजन साठवण्यासारखा आनंद असतो आणि मनाला तृप्ती मिळते त्या भजनाने. माणसं इतकी तल्लीन होऊन त्या भजनामध्ये सहभागी होतात आणि वातावरण सगळीकडे शांत असतं. येताना आपण पाहतो प्रचंड लाखो लोक दर्शनासाठी येतात, भजनाकडे कोणाचं लक्ष नसतं. परंतु परतीच्या वारीमध्ये खरंच स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला मिळतो. आता पूर्वीच्या काळामध्ये आता माणसं मोजता येत नाहीत, एवढी मोठी गर्दी असते. आम्ही असं ऐकलं की पूर्वीच्या काळामध्ये माणसं मोजता यायची, तर ते कशा पद्धतीनं हे व्हायचं आणि तुम्हाला कसं पत्रकार म्हणून कसं समजायचं की एवढी माणसं आहेत, काय प्रक्रिया असते? कसं आहे की धर्मपुरीचा पालखी प्रवेश झाला, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला. ही सोलापूर जिल्हा प्रवेशाची परंपरा जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सुरू केली. त्यापूर्वी कधी 1992च्या अगोदर कधी असं मोठ्या प्रमाणात स्वागत पालख्यांचं कधी होत नव्हतं आणि पालख्यांची एवढी सोय होत नव्हती. प्रतापसिंह मोहिते पाटलांनी ती सुरू केली आणि स्वागत झाल्यानंतर एक कॅनॉल लागतो तर ह्याच्यामध्ये यायला म्हणजे सोलापूर जिल्हा प्रवेश करताना कॅनॉल ओलांडून आपल्याला यावं लागतं. तिथं किसन महाराज साखरे ज्येष्ठ वारकरी आणि ज्येष्ठ म्हणजे आपले कीर्तनकार, तर किसन महाराज साखरे हे आपली काही लोक त्या कॅनॉलवर बसवायचे आणि दोन्ही बाजूनं आणि प्रत्येक अशी रांग मोजायचे. तर त्यावेळेस आम्ही पत्रकारांना एक कुतूहल असायचं की दुपारच्या धर्मपुरीच्या भोजनाच्या वेळेस आम्ही किसन महाराज साखरेंना गाठायचो. महाराज आज तुम्ही माणसं मोजली? हो माणसं मोजली. तर किती लोकसंख्या आहे? तर 17,450 लोक. असे महाराज जो म्हणजे अगदी मोजून सांगायचे. एवढ्या गाड्या, एवढ्या बैलगाड्या, एवढ्या हातगाडी, एवढ्या सायकली, त्यावेळेस सायकली सुद्धा असायच्या, बैलगाड्या असायच्या. म्हणजे एवढी मोठी 4 व्हीलर किंवा मोठ्या ट्रका अजिबात नसायच्या. परंतु एखादी वडगावकराची ट्रक म्हणजे संस्थांबरोबर चालणारी एखादं मोठं वाहन, परंतु बाकीच्या सगळ्या बैलगाड्या आणि अशी वाहनं असायची. आणि किसन महाराज साखरे अगदी आकडा द्यायचे. आज मोजणं शक्य नाही. आज वारी लाखोच्या घरात गेली आणि लोक आपल्या आपल्या पद्धतीने येत आहेत. परंतु निरा उजवा कालवा एक असा स्पॉट होता की तुम्हाला तो कालवा पास करताना उडी मारून जाता येत नव्हती. तुम्हाला त्या रोडनंच जावं लागत होतं. त्यामुळे तिथे ते व्हायचं. वर्षानुवर्षाचा हा सोहळा आहे. या सोहळ्याचं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की पूर्वी प्रिंट होतं, म्हणजे आता प्रिंट आता इलेक्ट्रॉनिक या सगळ्या गोष्टी. आता अक्षरशः रील स्टार सुद्धा इथे येतात, यूट्यूबर येतात, वेगवेगळी माध्यमं बदलली, पण लोकांच्या मधलं वारीचं आकर्षण काही संपलेलं नाहीये. काय नेमकं या सगळ्याचं कारण आहे? की बघा, वारी ही एक वेगळा अनुभव आहे. आता संत नामदेवांनी सांगितलं की एक तरी ओवी अनुभवावी, ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी अनुभवावी. आमचं पत्रकारांचं म्हणणं आहे की एक तरी वारी अनुभवावी.
आज आपण बघतोय की लोक सांगतात, आख्यायिका सांगतात की ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. पण माझं म्हणणं असं आहे की मी काय पाहिलं नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली तुम्ही पाहिलं नाही, मी पाहिलं नाही, परंतु आख्यायिका आहे. परंतु आज आम्हाला भिंत चालताना दिसते ती दिवे घाटामध्ये. खालून हा प्रवाह वर चढत येतो आणि हा प्रवाह चढत असताना रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम हे जे भजन चालतं, ही हरिनामाची भिंत ज्ञानदेवांनी चालवली हे आज आम्हाला दिसतं आणि त्यातून आमची श्रद्धा वाढते. वारीकडं श्रद्धा भावनेनं जर पाहिलं तर वारी तुम्हाला नक्कीच फळ दिल्याशिवाय राहत नाही. हा श्रद्धेचा सोहळा आहे. हा श्रद्धेचा सोहळा पत्रकारांमध्ये अगदी म्हणजे पत्रकार हे पुढे वारकरीच म्हणजे अगदी वारी स्वतःतली वारी काढून ठेवता येत नाही अशा पद्धतीची भावना अगदी तुम्हा सगळ्यांकडे बघून होत असते. आता गुमान वारीचं एक नवीन परंपरा सुरू झाली आहे, तर त्या संदर्भानं काय सांगा? गुमान वारीचा परंपरेचा असा आहे की 2022ला ज्यावेळेस आषाढी वारी संपल्यानंतर मी गुरुपौर्णिमेला असंच घरी बसलो होतो, त्यावेळेस सुनील गुरव म्हणून विठ्ठलाचे जे पुजारी आहेत ते माझ्याकडे आले. बिससाहेब म्हणले तुम्ही मुक्ताईला पांडुरंगाच्या पादुका घेऊन जाता, तशा गुमानला नामदेव महाराजांच्या पादुका घेऊन जावा. मी म्हटलं सुनील शेठ, हा तर ही परंपरा नामदासांची आहे, नामदासांनी ती करावी. तर ते म्हणले आमची इच्छा आहे तुम्ही करावी. तर आम्ही आमच्या पत्रकार पालखी सोहळा पत्रकार संघाची एक मिटिंग घेतली पुण्यामध्ये आणि त्यामध्ये तो गुमानवारीचा प्रस्ताव मांडला. तर चालत जाणं तर शक्य नव्हतं, 2500 किलोमीटर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्ली असा हा सगळा 8 राज्यातून जाणारा प्रवास आणि चालत जाणं शक्य नाही. मग काही लोकांनी वाहनानं सांगितलं, पण वाहनाने ती वारी शक्य होणार नव्हती, कारण वाहनानं प्रसार आणि प्रचार, जो भागवत धर्माचा प्रचार ज्ञानेश्वरांनी आणि नामदेवांनी केला, तो भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर वेगळ्या पद्धतीने काहीतरी वारी करायला पाहिजे. विलास काटे म्हणून आमचे सचिव आहेत, तर विलास काटेंनी त्या मिटिंगमध्ये आम्हाला विषय मांडला की जर आपण सायकल वारी केली तर सायकल वारीचा विषय आला आणि मग आमच्या डोक्यात ती कल्पना समजली की खरंच सायकल वारीच्या माध्यमातून भक्तीचा प्रचार, भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार पण होईल आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू. आणि आम्ही नामदेव महाराजांना आद्य पत्रकार मानतो, कारण नामदेव महाराजांनी तीर्थावळीचे अभंग त्या काळात लिहून ठेवले, म्हणून आज आम्हाला सगळे संत कळले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, चांगदेव महाराज ही जे संत आम्हाला कळले ते नामदेव महाराजांमुळं. आणि मग नामदेव महाराजांकडे आम्ही सर्व आध्यात्मिक क्षेत्रातले पत्रकार हे पत्रकार आद्य पत्रकार म्हणून बघतो. आणि त्या नामदेव महाराजांचा वारसा जर पुढं चालवायचा असेल तर ही परंपरा आपण सुरू करू. आणि त्याप्रमाणे 2022ला राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ती सायकलवारी आमची सुरू केली. आजही ती मोठ्या जोमात चालू आहे. पंढरपूरला कार्तिक शुद्ध एकादशीला या सायकल यात्रेचा शुभारंभ होतो आणि ती सायकल यात्रा 23 दिवसाचा प्रवास करून पंजाबला पोहोचते. पंजाबचे राज्यपाल, त्यावेळेचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्या सायकलवारीचं स्वागत केलं आणि आम्ही घुमानला पोचलो. ती पहिली वारी आमची यशस्वी झाली. त्यानंतर आता 3ही वाऱ्या आमच्या यशस्वी झाल्या आणि ह्या वारीच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार, या आपण संत नामदेवांना महाराष्ट्रात संत म्हणून संबोधतो. महाराष्ट्र सोडला तर गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, चंदीगड, आपल्या इतर राज्यामध्ये, उत्तराखंड या भागामध्ये नामदेव महाराजांना देव समजतात. नामदेव महाराजांची शेकडो मंदिरं गावोगावी आहेत, इतकी सुंदर. आणि नामदेव महाराजांनी शीख धर्माचा पाया रचला असंही तिथं सांगितलं जातं. आणि शीख धर्माच्या जो गुरुग्रंथ साहेब आहे त्या गुरुग्रंथ साहेबामध्ये नामदेव महाराजांचे 61 दोहे त्या गुरुग्रंथ साहेबमध्ये, जिथं ग्रंथपूजा होते तिथं आम्ही यंदा परिवर्तन केलं, 2022ला परिवर्तन केलं आणि नामदेवांच्या पादुका पहिल्यांदाच आम्ही पंजाबला घेऊन गेलो. आणि ठिकठिकाणी गुरुद्वारामध्ये तर स्वागत झालं, परंतु इथं सर्व राज्यामध्ये या यात्रेत स्वागत झालं. 100 सायकल यात्री या यात्रेमध्ये असतात. महाराष्ट्रातल्या अनेक भागातून सायकल यात्री येतात. आम्ही कुणाकडून एक पैसाही घेत नाही, कुठल्याही सायकल या वाल्याकडून आम्ही खर्चाचे पैसे घेत नाही. त्याची चहा, नाश्ता, जेवण, राहायची व्यवस्था सगळी मोफत करतो. आणि हा भक्तीचा प्रचार आणि प्रसार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा हा आमचा प्रयत्न आहे. आज आम्ही त्या ठिकाणी 1 कोटीचं मोठं नामदेव भवन
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या माध्यमातून बांधकाम सुरू केलेलं आहे. 20 रूम आणि 2 मोठे हॉल. आम्ही तिथं महाराष्ट्रातून किंवा देशभरातून जे नामदेव भक्त गोमानला जाणार आहेत, हे गोमान अमृतसरपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे, पाकिस्तान बॉर्डरवर. आणि एक सुंदर ठिकाण आहे. माझी इच्छा आहे की एकदा तरी सायकल यात्रिक जे सायकल रायडर्स आहेत त्यांनी ती गुमानवारी करावी. ही वारी जी आहे ती आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देतेच. एक वैयक्तिक प्रश्न शेवटी विचारतो की वारीची विचारधारा आहे तिनं महाराष्ट्र घडवलाय. या वारीच्या विचारधारेनं तुमचं आयुष्य कसं घडवलं, त्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे कसं बघता? नाही, वारीने माणूस घडतोच. म्हणून तर मी मगाशी म्हटलं की एक तरी वारी अनुभव आहे. वारीचा अनुभव वेगळा आहे. वारीमध्ये तुम्हाला सुख, समाधान, शांती आणि एक आनंददायी वातावरण मिळतं आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो. सकारात्मक पॉझिटिव्ह विचारानं तुम्ही प्रत्येकाकडे बघता. त्यामुळं तुम्हाला काही जरी झालं, दुःख जरी झालं, त्यात आनंद शोधतो आपण. वारीमध्ये जो वारकरी येतो तो दुःखासाठी येतच नाही मूळ म्हणजे. मला परवा रत्नागिरीचा एक वारकरी भेटला. तो पंढरपूरला दर्शनासाठी आला होता आणि परतीच्या प्रवासात त्याला पिंपरतला माझी त्याची भेट झाली. तर महाराज म्हटला मला काही गाडी सोडली नाही, आम्ही शिंगणापूरवरून आलो. आणि मग म्हटलं माऊलींचं दर्शन. वा 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 म्हटले, माऊलींचं दर्शन झालं ना आणि आता मरायला मोकळा झालो. वय होतं 75. म्हणजे 75व्या वर्षी सुद्धा माणसाला वाटतं की माऊलींचं दर्शन झाले की मोक्ष मिळतो, मरायला मोकळा झालो. हा जो आनंद आहे आणि तो सांगताना इतक्या आनंदानं सांगायचा, ही वारीचा एक अनुभव आहे की वारी तुम्हाला आनंद देते. ही आनंदवारी आहे. वारीमध्ये दुःख नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेता. म्हणजे वारीमध्ये आमचे चोपदार सांगायचे, संतानाना चोपदार, जेवढ्या गैरसोयी तेवढ्या सोयी आणि जेवढ्या सोयी तेवढ्या गैरसोयी. आता उड्डाण पूल झाला तरी गैरसोय लोकांची आहेच. म्हणजे शासनाने 4 पदरी रस्ता केला तरी लोकांना वाटतं माझी गैरसोय. आणि सिंगल रोडने सुद्धा वारी झालीच ना. म्हणजे वारीमध्ये असं आहे की वारीमध्ये आनंद शोधणारी माणसं आहेत आणि म्हणून वारी ही करावी अशी आमची इच्छा. वारी हा आनंदाचा सोहळा आहे जो प्रत्येक माणसाचं जीवन घडवत असतो. असंच जीवन पावला पावलावर प्रत्येकाचं घडवलं ते आहे वारी. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, वेळापूर.